जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांजरगाव गटात अजय मोटे रिंगणात उतरणार। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वांजरगाव गटातून इच्छुक उमेदवार अजय पोपटराव मोटे यांनी जनतेच्या वर्गणीच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे। हिंदवी जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटे यांच्या निवडणूक तयारीला वेग आला आहे। संघटनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि जनजागृती मोहिमेची सुरुवातही करण्यात आली आहे। तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। हिंदवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे, वैजापूर। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण वैजापूर वांजरगाव गट या ठिकाणी आलेलो आहेत। वांजरगाव गट या ठिकाणचे इच्छुक उमेदवार युवा नेतृत्व अजय भाऊ मोटे आपल्यासोबत आहेत। काय सांगाल भाऊ, तुम्ही देखील जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरणार आहात, काय सांगणार? मी सध्या जिल्हा परिषदच्या रणांगणात उतरणार। हिची लढाई कशी झालेली, आतापर्यंत जे लोक उभं राहत होते सगळे एक तर राजकीय लोक, कारण आजपर्यंत असा एकही नेता झाला नाही तो शेतकऱ्यासाठी जनसामान्यासाठी रस्त्यावर उतरला किंवा निवडून आल्यावरती त्यांना कामं केली। कारण आतापर्यंत हे विकासाच्या नावाखाली नुसतं बॉम्बच मारायचे कामं केले, नुसतं विकास नावाला आहे। त्यासाठी आम्ही आज जिल्हा परिषद वांजरगाव गटातून उतरत आहोत। तुम्हाला कुठल्या पक्षाचं तिकीट भेटणार आहे की तुम्ही स्वतःच्या बळावर अपक्ष लढणार? नाही, आम्ही आज स्वतःच्या बळावर लढणार आहे। जर एखाद्या पक्षानं जर तिकीट दिलं तर निश्चितपणे त्या गोष्टीचा विचार करू, पण आज रोजी तरी आम्ही अपक्ष म्हणूनच करतोय, तयारी करतोय आणि तयारी पण चालू आहे। वैजापूर तालुक्यातील बरेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी, तसेच शेतकरी कर्जमाफी असेल, सगळ्या मागण्यासाठी नेहमी आटोटाट झटत असतात अजय पाटील साळुंके यांनी देखील इच्छुक उमेदवारांची यादी मागितलेली आहे। अजय पाटलांनी जर तुम्हाला तिकीट दिलं तर तुम्ही अजय पाटलाचं तिकीट घेणार? कारण अजय पाटील साळुंके कसं एक शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी झगडणारं नेतृत्व आहे आणि निस्वार्थी नेतृत्व आहे। जर अशा माणसानं जर वैजापूर तालुक्यामध्ये युवकांचं जर पॅनल तयार करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्यांच्या बाजूनं लढू आणि येथील शेतकऱ्यांना आणि जनसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू। तुम्ही शेतकरी पुत्र आहात, तुम्ही शेतकरी म्हणजे तुमच्या विरोधात जे असणारे ते पैशाने भक्कम असणारे आणि तुम्ही एक शेतकऱ्यांचा मुलगा आहात, म्हणजे तुम्ही त्यांना लढाई देऊ शकतात का? 100% देऊ शकतो आपण पैशानं जरी कमी असलो पण पाठबळानं भरपूर मोठे आहोत। कारण आपल्या मागे एक युवकांचा मोठा वर्ग आहे। कारण आजपर्यंत आपण हिंदुत्वासाठी काम केलेलं आहे, मराठा आरक्षणासाठी काम केलेलं आहे, परत शेतकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे। ज्या ज्या घटकावरती अन्याय होईल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आजपर्यंत जे जिल्हा परिषद सदस्य झालेत त्यांनी आजपर्यंत एकही शेतकऱ्याचा प्रश्न असेल कुठला किंवा विविध तरुणांचे प्रश्न असतील याच्यावरती कुठलाही आवाज उचलला नाही व तरुणांना व शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला नाही। पण आपणही एक संघटनेच्या कामामधून अनेक युवकांना आणि शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे। आता कुठलीही निवडणूक लढायची म्हटलं तर पैसा हा खूप महत्त्वाचा असतो, कारण पैशाशिवाय निवडणूक लढणं हे तेवढं सोपं नसतं। तरी देखील तुम्ही रिंगणात उतरणार आहात, कशी तयारी कराल? पैशाचं कसं असतं माहिती का, पैशाचं एक हे साधन झालं, आता एक ट्रेड झालं, ज्याच्याकडे पैसा असेल तोच निवडून होतो। पण खरं तर एक वास्तव्य असं आहे या जगामध्ये आणि जनतेमध्ये, ज्याचं काम असेल ना त्याला पैशाची गरज पडत नाही आणि आमचं काम बोलतं। आजपर्यंत आम्ही अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले, लोकांचे प्रश्न सोडले आणि आमची आज निवडणूक लढायची तयारी म्हणजे काय आहे माहिती का, कारण आम्हाला जनतेतून फोन येत आहे आज लोकांकडून, आज तुम्ही उभं राहावं, कारण लोक यांना कटाळलेले। कारण यांचं काय आहे, पैसे आहे त्यांच्याकडे, पण हे हरामखोरांनी काय केलं, आतापर्यंत निवडणुका लढल्या, निवडून आले आणि ते पैसे खायचे कामं केली, त्याच्यामुळे लोक यांच्यावर जनता नाराज आहेत। त्यामुळे युवक वर्गातून मला चांगला प्रतिसाद आहे। स्वतः माझ्याकडे युवक दररोज येतात, फोन येतात, तुम्ही उभं राहा, म्हणून त्यासाठी मी उभं राहतोय। निवडणुकीचा खर्च कसा करणार तुम्ही, घरातून करणार का कसं करणार? निवडणुकीचा खर्च कसा आहे, माझी जे मित्रमंडळी आहेत आणि जे आपले ज्यांचे मी कामं केलेले सामाजिक कार्यक्रम तेवढ्यांनी पण सांगितलेलं आहे, आपण एक सामाजिक वर्गणी तयार करू, 10 रुपये 20 रुपये काय जो खर्च आहे तो लोकवर्गणीतून करू आणि तुमचा फॉर्म भरू, जो येणारा खर्च आहे तो बी लोकवर्गणीतून करणार होता। कारण जे पक्षाचे लोक आहे, पक्षाचे जे उमेदवार असणार आहे, कारण यांचं कसं कुठल्या तरी धाब्यावर जाणार, दारूचे असेल, मटणाचे असेल, या पार्ट्या होतात। नाही, मला तेच सांगायचं आहे ना, इथल्या मतदारांना, शेतकऱ्यांना, तरुणांना हे सांगायचं, हे हरामखोर काय करतात, फक्त निवडणूक आल्या का तुम्हाला दारू वाटतात, 500 रुपये देतात, तुम्ही 500 रुपये विकलं जाऊ नका ना।
जर तुम्हाला विकास काम करायचा असेल तर आमच्यासारख्या शेतकरी पुत्राला एक संधी देऊन बघा, निश्चितपणे विकास काय असतो आम्ही दाखवून देऊ. खऱ्या अर्थानं आपण या अजय भाऊ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. शेतकऱ्यांचा मुलगा लढवणार जिल्हा परिषद निवडणूक. मी आकाश गोरे, हिंदवी न्यूज, वैजापूर.